नमस्कार. मी सुभाष मंत्री. मी महाराष्ट्र निवासचा अध्यक्ष आहे. आमची ट्रस्ट आहे, त्याच्यात 5 ट्रस्टी असतात आणि याचं कल्चरल विंग ते महाराष्ट्र मंडळ. म्हणजे सगळे सण वगैरे सगळे साजरे होतात व किंवा सगळं चलन होतं ते महाराष्ट्र मंडळातर्फे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जरा आपण जाऊया 1930 वगैरे मध्ये. त्यावेळेला बाहेरून जे लोक यायचे, म्हणजे महाराष्ट्रातनं लोक यायचे किंवा बाहेरून महाराष्ट्रात यायचे, त्यांना इकडे राहायला खूप त्रास व्हायचा. एक राहायला आणि दुसरं जेवायला. जेवायला म्हणजे बघा, आपल्याकडे ब्राह्मण म्हणजे अगदी व्हेजिटेरियन, स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन. पण बंगाल्यांमध्ये बॅनर्जी, मुखर्जी वगैरे जे ब्राह्मण आहेत ते मासे खातात. ओरिजिनली मासे खातात. आता त्याच्यानंतर ते बाकीचं पण सुरू झालं, पण मासे खाणारे म्हणतो आपण. तर त्यामुळे इकडे बाहेर कुठे खायला जेवायला वगैरे गेलं तर तुम्हाला म्हणजे व्हेजिटेरियन असं हे मिळणार नाही. शाकाहारी, शुद्ध शाकाहारी जेवण मिळणं कठीण म्हणजे इम्पॉसिबल. आणि यू कॅन इमॅजिन म्हणजे 1930 वगैरे मध्ये काय अवस्था होती. तेव्हा इकडे जे आमचे पूर्वज होते त्यांनी एक काय करायचं म्हणून, इकडे जे आपले पाहुणे येतात किंवा ओळखीचे येतात त्यांना राहायला आपण सगळे विचारतात की कुठे जागा आहे की जिकडे आपल्याला शुद्ध शाकाहारी मिळेल वगैरे. म्हणून महाराष्ट्र मंडळ झालं. काही त्या काळचे जे जुने होते त्यांनी मिळून एक महाराष्ट्र म्हणजे मंडळ तयार केलं आणि एक जागा घेऊन इकडे हा जो आहे महाराष्ट्र आपला, हा गणेश हॉल आहे. इकडे गणपती बसतो आपला, 11 दिवस बसतो. आणि इकडे मंडळातर्फे सगळे सण, म्हणजे आपल्या पुण्या मुंबईमध्ये होत नसतील तेवढे जवळजवळ सगळे सण. जे आता रामनवमी गेली तर रामनवमीच्या वेळेला 9 दिवस भजन होतं, बोंडला वगैरे. ते सगळ्या वस्तू इकडे टिपटॉप आपण करतो. आता रहदारी म्हणजे लोक कमी झालेत आपले महाराष्ट्रीयन. त्याचं पण कारण असं की जेव्हापासून आपलं हे सुरू झालं, काय म्हणतात त्याला, नक्सल प्रॉब्लेम सुरू झाला 68 पासून, त्याच्यानंतर इंडस्ट्रीज वगैरे बंद पडत गेल्या. मग इकडे आमच्या नेक्स्ट जनरेशनला नोकऱ्या इकडे मिळत नव्हत्या म्हणून सगळे बाहेर गेले. मग सगळे बाहेर गेल्यावर मग जे मोठे होते त्यांची मुलं इकडे कुठे कामाला लागली तर ठीक आहे, अदरवाईज बाकीचे सगळ्यांना जायला लागले. तर 34 मध्ये, म्हणून 1934 मध्ये हे महाराष्ट्र निवास करता महाराष्ट्र मंडळाचे मेंबर्स आहेत त्यांनी मिळून हे सुरू केलं. आधी हॉल आणि याच्यावरती डायनिंग आणि किचन आहे, मोठं ऑफिस आहे आणि वरती खोल्या आहेत. म्हणजे आपण आधी त्यावेळेची रिक्वायरमेंट अशी होती, खानावळ म्हणजे काय, एक तर जेवण आणि राहायला जागा पाहिजे की जो बाहेरून आला असेल त्याला रात्री झोपायला व्यवस्थित काहीतरी मिळायला पाहिजे, स्वच्छ पाहिजे आपल्याला, आणि शाकाहारी. त्यावेळेला जास्ती शाकाहारी होते. म्हणून त्याच्याकरता म्हणून महाराष्ट्र निवासची स्थापना झाली 1934 मध्ये. आणि त्याच्यानंतर बरेच म्हणजे एवढं ते सुटेबलच होतं ना, मार्केटिंग म्हणतो तसं, की आपल्याला गरज त्याचीच होती. त्याच्यामुळे यायला लागले लोक, यायला लागले, राहायला लागले आणि भरभराट झाली. आपल्याकडे समोर टिळक हॉल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे स्टेज पण आहे. गणपतीमध्ये नाटकं होतात. आता हल्ली इकडे खूप कमी लोक उरले आहेत की ते रेग्युलर करतील, पण समजा 2000 पर्यंत किंवा 2010 वगैरे पर्यंत एवढे लोक होते. बाहेरून जसे बँकेतली कोणाची ट्रान्सफर झाली की ईस्टला कुठे येणार म्हणून लोक मागायचे की नाही, मला ताबडतोब अर्ज करायचे की लवकरात लवकर ट्रान्सफर करा. पण ते लोक जेव्हा इकडे आले तेव्हा मंडळाच्या याच्या परिसरात एवढे रमले, काही नाटकात वगैरे काम करायला, म्हणजे जी आवड होती ती इकडे त्यांना हे करता आलं, म्हणून इकडे टिकले ते. काँग्रेसची सुरुवात झाली. हां, तर तसंच याच्यात पण एक
म्हणजे जस्ट मी वाइंड अप तेच करतो की असे हे करून भरभराट झाली महाराष्ट्र निवासची. आणि कल्चरल आपलं एवढं स्ट्रॉंग आहे, मी तुम्हाला सांगितलं की एवढे सगळे सण बिन व्हायचे, त्याच्यामुळे लोक पण आजूबाजूचे सगळे यायचे महाराष्ट्रीयन. हे साधारण 1997 पर्यंत, तेव्हा काँग्रेसचे आधी जे हे होते इकडे होता दबदबा होता, ते सिद्धार्थ शंकर रे वगैरे, पण ते इकडे जवळच राहतात. तर ते लोक होते, पण त्याच्यामध्ये काही जणांना वाटायचं की हे आपण, त्याच्यानंतर जेव्हा CPM झालं त्यांची एक धारा वेगळी होती आणि जास्ती ॲग्रेसिव्ह वगैरे, ते त्याच्यामुळे ते वोट वगैरे मॅन्युप्युलेट करायला, ते की कुठली एरिया आहे त्या एरियामध्ये समजा इकडे भवानीपूर म्हणजे गुजराती, तर तिकडे ब्लॉक करून टाकले आपले 10-15 गुंठे, किंवा एक कॉलनी आहे तिकडे ब्लॉक करून टाकलं तर कोणी बाहेर पडू शकणार नाही. सो ते हे करून, दॅट वॉज द आयडिया विथ CPM वॉज क्वाईट ऑर्गनाइज, ते ऑर्गनाइज होते. त्याच्याकरता काही लोक, म्हणजे पर्टिक्युलरली म्हणायला गेलो तर ममता बॅनर्जी, तर तिला ते नेहमी वाटायचं आणि ती फोक्स करायची, या काँग्रेसच्या लोकांना सांगायची आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे म्हणून. तर मग त्यांनी ती मग शेवटी वेगळी झाली 97मध्ये. 1997मध्ये ती वेगळी झाली आणि वेगळी होऊन तिने 98ला म्हणजे एस्टॅब्लिश केलं. त्यावेळेला ती इकडे आली, महाराष्ट्र निवासचे जे विश्वस्त होते त्यांच्याकडे आली आणि तिने सांगितलं की मला असं असं आहे, माझ्याकडे काय पैसा नाही आहे, थोडे डोनेशन्स इकडनं तिकडनं मिळत आहेत ते आहेत, पण मला मदत पाहिजे. त्यावेळेला इकडच्या विश्वस्तांनी तिला मदत केली म्हणजे मोठा गणपती, आपला टिळक सभागृह जे आहे मोठं, ते दिलं. तिकडे तिने स्टेज आहे, तुम्ही एकदा ते दाखवू पण शकता. आणि त्याच्यामुळे तिला आपल्या याच्यावर महाराष्ट्र निवास आणि महाराष्ट्र मंडळाबद्दल खूप अटॅचमेंट आहे. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली जवळजवळ त्याच्यानंतर जे मीटिंग्स वगैरे मेजर जे व्हायचे ते सगळे तिने इकडेच केले. बाहेर जायची तेव्हा ते CPM वाले आणि हे मग त्याला पोलीस वगैरे पिटायचे, ते झालं की इकडे येऊन मीटिंग. तर तशी तिची हे आहे. आणि म्हणून तिने आणि तिचे जे सहकारी, तेव्हाचे जुने जेवढे सहकारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की आपल्याला महाराष्ट्र निवासमध्ये एवढी आणि महाराष्ट्र कम्युनिटीमुळे आपल्याला एवढी मदत झालेली आहे, ते अजूनही लक्षात ठेवतात. आणि ती ममता बॅनर्जी CM दिदी म्हणतो, तर ती दरवर्षी गणपतीला पहिल्या दिवशी नक्की येते, म्हणजे जवळजवळ नक्की. आता मध्ये 2-3 वर्षापूर्वी ती कुठे स्वीडनमध्ये की कुठे गेली होती, गणपतीच्या वेळ होती, तर तिने मग इकडचे सुब्रत बक्षी म्हणून जे आहेत आपले याच्यात काय म्हणतात त्याला, तर ते आणि मेयर त्यांना पाठवलं, मग ते आले होते. पण ती नंतर मला वाटतं गणपती आणखी 4-6 दिवसानंतर एक दिवस येऊन गेले. तर असं तिचं तेवढा तो रिस्पेक्ट ती दाखवते. आणि तिचे जे सिनियर्स जे आहेत ते पण आम्हाला तेवढा रिस्पेक्ट देतात.